नमस्कार, मी तुषार बाबल। आज मी तळे बाजारात आहे। इथे लँडमार्क अगोदर सांगतो। हा आपण तळे बाजारला पेट्रोल पंप बघतो। हा आचरेकरांचा इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे। हा तळे बाजारनी लिंगडाच्या बरोबर मध्यावरती आहे। इकडे लिंगडा बाजारपेठ साधारण 750 मीटरवर आहे आणि तळे बाजार हे इथून 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आणि हा आपला जो आहे म्हणजे पेट्रोल पंपाच्या समोरून जाणारा हा रोड देवगड निपाणी, ज्याला देवगड नांदगाव रोड म्हणतात, जो आपल्या मुंबई गोवा हायवेला टच होतो। थोडक्यात मुंबई गोवा हायवे इथून साधारण 27 ते 28 किलोमीटरवर आहे आणि इथून देवगड 12 ते 13 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे देवगडमध्येच येतं। आणि आज मी ह्या भागात आपल्याला एने प्रॉपर्टी आणलेली आहेत। मी आपल्याला एने प्रॉपर्टी दाखवतो। आणि ह्या सगळ्या प्रॉपर्टीज खूप रिजनेबल रेटमध्ये आहेत। कारण काही लोकांची मागणी अशी होती की आम्हाला साधारण 10 ते 15 लाखाच्या आतमध्ये प्लॉट असायला पाहिजे आणि तो घेत असताना 10 ते 12 लाखामध्ये घर बसलं पाहिजे। म्हणजे सर्वसाधारण घर ह्या कन्सेप्टसाठी, कारण नोकरी धंद्याला असल्यामुळे लोकांना घरात जास्त पैसे टाकायचे नाहीत, परंतु त्यांना कोकणात आणि देवगडात घर हवं आहे। आणि त्यासाठी मी हे 5-5 गुंठ्याचे प्लॉट आणलेले आहेत। या प्रत्येक प्लॉट मागे मालकाला 2.5 लाख रुपये गुंठ्याची अपेक्षा आहे, परंतु आपण मालकाशी बसून 2 लाख, 2.25 लाख, 2.5 लाख जे काय असेल ते तुम्ही आणि मालक निगोशिएट करू शकता। तर अगोदर मी तुम्हाला प्लॉट दाखवतो, एक प्लॉट दाखवतो म्हणजे अंदाज येईल। इकडे या मालकाने अशी मार्किंग केलेली आहे आणि सिमेंट लावलेलं आहे। असा प्रत्येक प्लॉट 5 गुंठ्याचा आहे। काही प्लॉट आहेत 8 गुंठ्याचे पण आहेत। या जमिनीत पाणी आहे, कारण हे बघा माझ्या बाजूला या बाजूला विहीर दिसते, त्याचप्रमाणे इथं पण विहीर आहे। बघा या गाड्या बघा जातात रोडवरून। हे लोकांनी बंगले बांधले आहेत। हा साधारण 30 ते 32 प्लॉटचा प्रोजेक्ट आहे। संपूर्ण प्लॉट हे बिनशेती म्हणजे एने आहेत, कलेक्टर ऑर्डरचे प्लॉट आहेत। त्यामुळे हे प्लॉट घेणाऱ्याला कसलंही टेन्शन नाही। तुम्हाला बँक लोन करायचं असेल तर बँक लोनची पण सुविधा आहे। त्याचबरोबर तुम्हाला घर बांधून हवं असेल तर त्यासाठी सुद्धा हे मालक तुम्हाला मदत करतील। आता मी बरोबर प्लॉटच्या रोडवर उभा आहे। रोड असा आहे की ती जी आपल्याला कार दिसते म्हणजे मेन रोड आहे, तिथून इथपर्यंत 12 मीटरचा रोड आलेला आहे। आणि हे जे इंटरनल रस्ते आहेत, म्हणजे हा माझ्या या बाजूला रस्ता बघताय, त्याचप्रमाणे हा रस्ता बघताय, हे 9-9 मीटरचे रस्ते आहेत। आता या माणसाने 5-5 गुंठ्याचे प्लॉट ठेवण्यामागे उद्देश असा होता की काही लोकांना घर बांधल्यानंतर त्या घराच्या आजूबाजूला त्यांना झाडं लावायची असतात, 2-3 कलमं लावायची असतात, 1-2 काजू लावायचे असतात। तर त्या झाडासाठी त्यांना जागा आवश्यक आहे। कारण गावात घर बांधणं आणि घर बांधल्यानंतर घराच्या बाजूला झाड नसेल तर गावात राहण्याचा अर्थ प्राप्त होत नाही। त्यामुळे यांनी 5 गुंठ्याचे प्लॉट ठेवले आणि गुंठ्याचे प्लॉट ठेवत असताना रिजनेबल रेटमध्ये ठेवले। आपण जर देवगड सिटीमध्ये बघितलं तर 5.5-6 लाख 7 लाख रुपये गुंठ्याचा भाव आहे। आणि सिटी काय इथून फारसं लांब नाही आहे। इथून तुमची स्वतःचं व्हेकल असेल किंवा तुम्हाला फिरावं असं वाटलं तर इथं कुणकेश्वर बीचला म्हणा, देवगड बीचला म्हणा, आजूबाजूच्या बीचला तुम्ही 10-15 मिनिटाच्या ड्रायव्हिंगने पोहोचू शकता। त्याचप्रमाणे तुम्हाला मुंबईला जायचं असेल तर इथं बसेस डायरेक्ट इथं थांबतात, त्यामुळे बसेसने येऊ शकता। कणकवली ट्रेनने आलात तर कणकवली ट्रेनवरून डायरेक्ट कणकवली गाडी इथं स्टॉप आहे। सगळ्या एसटी बसेस इकडे थांबतात। म्हणजे थोडक्यात असं, तुम्ही ज्यावेळी या प्लॉटवर यायचा विचार करता किंवा इथून प्लॉटवरून बाहेर जायचा विचार करता तेव्हा ट्रान्सपोर्ट कन्व्हिनियन्स इथं आहे। त्याचप्रमाणे बाजारपेठ इथं आहे। तुम्हाला नेहमी लागणाऱ्या वस्तू आणि याच्यासाठी इथं तळे बाजार गुरुवारचा भरतो। इथं हायस्कूल आहे, डॉक्टर्स आहेत, किराणाची सोय आहेत, सगळ्या सुविधा आहेत।
आणि वातावरण शांत आणि उंचावर असल्यामुळे इथं हवामान एकदम सुंदर आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्लॉट आणि त्यात 8-10 लाखाचं घर म्हणजे बजेटरी होतं. दुसरी गोष्ट, जर तुम्ही लोन केलं तर एकदमच तुम्हाला चांगलं पडतं. कारण असं, आज समजा एक 15 लाखाची जमीन किंवा 12 लाखाची जमीन म्हटली किंवा 10 लाखाची जमीन म्हटली आणि 8 ते 10 लाखाचं घर म्हणजे 20 लाखाचं बजेट झालं. तर 20 लाखात तुम्ही बँकेला जर 10% दिले म्हणजे 2 लाख दिले तर 17-18 लाखाचं घर तुम्ही इन्स्टॉलमेंटवर घेऊ शकता. म्हणजे आज हे घर घेताना किंवा तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करत असताना तुमच्याजवळ संपूर्ण रक्कम पाहिजे अशी गरज नाही. कारण असं, हा प्रत्येक सातबारा आहे, हा एक्स्ट्रॅक्ट वेगळा आहे, सेपरेट आहे. म्हणजे तुम्ही सिंगल ओनर असता आणि त्या प्लॉटचा सिंगल सातबारा असतो. त्यामुळे लोन प्रपोजल, कारण बँक तुमच्याकडे याचा नकाशा मागते, याची एनी ऑर्डर मागते आणि ह्याचा एक्स्ट्रॅक्ट झालेला सातबारा मागते. बाकी तुम्हाला काही लागत नाही, शेतकरी दाखला लागत नाही, बाकी काय लागत नाही. याच्यावर कसलंही कोणाचंही लोन नाही आहे, याच्यात कसल्याही भानगडी नाही आहेत. हे एकदम क्लिअर टायटल असणारी ही अशी प्रॉपर्टी आहे. आपल्याला तळे बाजारचा प्लॉट आणला आहे. तो हा मेन रोड आहे. हा पेट्रोल पण आपण बघता इंडियन ऑइलचा, आणि हा देवगड निपाणी असा रोड आहे आणि या बाजूला प्लॉट आहे. आपण इकडे आल्यानंतर दिसेल हे जे दगड लावलेले आहेत, त्या चॅनलवर मी नवीन नवीन प्रॉपर्टी आणत असतो. काही बजेटरी प्रॉपर्टी आणतो, काही CV आणतो, काही ॲग्रिकल्चर प्लॉट आणतो. त्यामुळे नवीन नवीन प्रॉपर्टी आपल्याला पाहायला मिळतात. माझं चॅनल आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. या प्लॉटबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर वरती माझा कॉर्नरला नंबर आहे, त्यावर संपर्क करा. आणि आपल्या माझा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रमंडळींना शेअर करा. आपल्या काही प्रॉपर्टी असतील आणि जर माझ्या चॅनलवर आणायचे असतील तर आपण रिजनेबल रेट घेऊन त्या प्रमोट करू आणि त्याचं कस्टमर डायरेक्ट मी आपल्याला देईन, जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम त्याचा फायदा मिळू शकेल. म्हणजे तुम्हाला त्याच्यात ऑफर मिळेल की असं की बा ही प्रॉपर्टी समजा एक किमतीला आहे आणि एखादा माणूस Y किंमत देत असेल तर तुम्हाला त्या Yचा ॲडव्हान्टेज घेता येईल. धन्यवाद.